स्वागत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. तर पहिला आपण उत्तर देऊया आपल्या प्रेक्षक राकेशने विचारलेल्या प्रश्नाचं. आता राकेशने जे सांगितलेलं आहे की त्यांनी कॉम्प्युटर मधली डिग्री पूर्ण केलेली आहे आणि आता त्याला व्यवसायाची संधी काय मिळते आहे याच्याबद्दलची माहिती हवी आहे. राकेश, मला असं वाटतं की कॉम्प्युटरचं सफिशियंट नॉलेज आता तुमच्यापर्यंत आलेलं आहे. आता तुम्हाला ज्या त्याच्यामधल्या विषयामध्ये जास्त गोडी वाटते, आवड वाटते, त्याचा सातत्याने तुम्ही पाठपुरावा करा आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या संधी आहेत, त्या संध्या तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये यश निश्चित मिळेल एवढं मला निश्चित वाटतं. निश्चितच. त्यांनी त्यांनी IT मध्ये बॅचलर आहेत म्हटल्यावर आणि पुढे ज्या काही संधी येतील त्यांचा त्यांनी उपयोग करून घ्यायला हवा. आणि अजून एक सर या संदर्भात विचारायचं म्हणजे कुठलाही कोर्स केल्यानंतर महत्त्वाचा नंतरचा शेवटचा प्रश्न जो असतो तो रोजगाराच्या संधी काय काय उपलब्ध आहेत. तर DCED करून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत. एक तर निश्चित आहे की शिक्षक म्हणून तुम्हाला पूर्णपणे प्रशिक्षण या कोर्सच्या माध्यमामधून मिळेल. आता प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये कॉम्प्युटर लागलेला आहे आणि शिक्षकाची गरज ही लागणारच लागणार. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्यवसायाची संधी जर हवी असेल तर स्वतंत्र व्यवसाय म्हणून देखील तुम्ही कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढू शकाल आणि त्याच्यामधून देखील तुम्हाला रोजगाराची संधी मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त प्रगती फाउंडेशन या कोर्सच्या जोडीला जे आमचे ऑथराइज्ड ट्रेनिंग सेंटर्स राहतील त्यांना आणखी काही कोर्सेस दिले आहेत की त्याच्यामधून त्यांना व्यवसायाची संधी मिळेल. आपण हे कोर्सेस जाणून घेणार तुमच्याकडनं. मात्र आपल्यावर एक प्रेक्षक आहे, त्यांचा प्रश्न आधी घेऊया आपण. वैभव आहेत नाशिकहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार वैभव, तुमचा प्रश्न विचारा. वैभव, प्रश्न विचारा. हॅलो. हां, सर्वप्रथम मला सरांचं नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा आहे. MSc आणि तुमच्या कोर्समध्ये काय फरक घेऊ आणि सरकार मान्य आहे की नाही. बरं ठीक आहे, आपण जाणून घेऊया MSc आणि या कोर्समध्ये काय फरक. MSCIT हा तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसी देणारा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये मला नाही वाटत की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर शिकवण्याकरता आवश्यक असलेलं ज्ञान मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला संगणकाची अजिबातच माहिती नाही, संगणक तुम्हाला शिकायचं आहे. जरूर तुम्हाला MSc केली पाहिजे कारण तो सरकारमान्य कोर्स आहे आणि तेवढाच त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यातून मग तुम्हाला पुढे प्रगती करता येईल, विविध कोर्सेस तुम्हाला घेता येतील. निश्चित. आणि सर तुम्ही सांगत होता की काय दुसऱ्या इतर कुठल्या कुठल्या तुमचे संकल्प आहे या प्रत्येकाने. प्रगती फाउंडेशन साक्षरता मोहीमही राबवते आहे, कम्प्युटर साक्षरता मोहीम. कुठले कुठले आहे. प्रगती फाउंडेशन मार्फत मिशन फॉर IT लिटरसी याच्या अंतर्गत आम्ही बिलो पॉवर्टी लाईन असलेल्या विद्यार्थ्याला मोफत संगणक प्रशिक्षण देत असतो. त्या व्यतिरिक्त विविध आश्रम शाळा आहेत की त्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहीत नसतं. तर त्या ठिकाणी संगणक संच पुरवणं, त्या ठिकाणी एक शिक्षक उभारणं आणि त्या विद्यार्थ्यांना मोफत ट्रेनिंग देणं ही कार्य आमच्या संस्थेमार्फत होत असतात. संस्था ही सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक या तिन्ही उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. या व्यतिरिक्त पेसशी आमचा जवळजवळ 10 वर्षाचा संपर्क आहे आणि पेस मार्फत संगणकाचे विविध उपक्रम जे राबवले जातात ते आम्ही आमच्या नेटवर्कच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पुढील अभ्यासक्रम किंवा आता सध्या DCED व्यतिरिक्त जे अभ्यासक्रम आणखी कोणते आहेत तर त्याबद्दल सर अधिक माहिती देऊ शकतील. आता एक आम्ही नवीनच अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर डेटा एंट्री आणि त्याच्यामधून निर्माण होणारी जी काही व्यवसायाची संधी आहे ती आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे. आता मुख्यमंत्र्यापासून सगळे आपल्याला मराठीचं महत्त्व सांगतायत. मराठीमधून कॉम्प्युटरवरती कसं टायपिंग करता येईल, कारण टायपिस्ट ही जमात आता जवळजवळ संपत आलेली आहे. त्याच्याऐवजी संगणकावरती टायपिंग करू शकणाऱ्या लोकांची गरज आहे आणि त्याच्याकरता हा छोटा कोर्स जो आहे 2 महिने मुदतीचा तो आम्ही डिझाईन करून दिलेला आहे. त्याच्याकरता सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. युनिकोडचा वापर करून आम्ही त्याच्यामध्ये एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे दुसऱ्या अर्थाने सरकारचं जे धोरण आहे युनिकोडचा वापर करून तुम्हाला संगणकावरती टायपिंग करता आलं पाहिजे, डेटा एंट्री करता आली पाहिजे, तो कोर्स आम्ही दिलेला आहे आणि प्रगतीच्या माध्यमामधून तो पण आम्ही लोकांच्यापर्यंत नेतो आहे. निश्चित. म्हणजे तुमचे साक्षरता मोहीम ही जोरदार सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. DCED सुद्धा मुलांना अजून तुम्हाला काही आवाहन करायचं असेल तर तुम्ही आता करू शकता. एक शेवटचा आपल्याकडे वेळ आहे. कशा प्रकारे त्यांना सांगाल की जे कम्प्युटर कोर्सेस असतात ते निवडताना कुठली काळजी त्यांनी घ्यायला. प्रत्येक विद्यार्थ्याला मला हेच सांगणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने प्रवेश घेण्यापूर्वी ती संस्था, त्या संस्थेचे कार्य आणि त्या अभ्यासक्रमाला असलेलं ऑथेंटिकेशन
हे तर पाहण्याचं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त रोजगाराच्या संधी कोणत्या उपलब्ध होतील हे जाणून घेणं महत्वाचं आहे, की जेणेकरून की नुसताच कोर्स करून घरी बसण्याचा उपयोग नाहीये. तो कोर्स केल्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला किती उपयोग पडणार आहे हे महत्वाचं आहे. ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त पवार सर आणखीन 2 गोष्टी सांगतील की जेणेकरून विद्यार्थ्याला तो करिअरसाठी मार्ग ठरावा. कसं आहे, संगणक हे एक हत्यार आहे. म्हणजे जसं पूर्वी आपण पाटीवरती लिहित होतो, नंतर कागदावरती लिहायला लागलो, आता आपण संगणकावरती लिहितो आहे. त्याच्या मर्यादा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. संगणक हे हत्यार आहे, पण ते खूप तेज आहे. ते कसं वापरावं याचा विचार करून विद्यार्थ्यांनी याचा उपयोग केला म्हणजे बरंच जाणून घेण्यासारखं आहे. हा कोर्स ही खूप अत्यंत उपयुक्त असा कोर्स आहे. तुम्ही इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आज इथे थांबायची वेळ झाली आहे अगदी. इथगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. आज कम्प्युटर गुरु बनण्यासाठी काय मार्ग आहे तो आज आपण जाणून घेतला. वेळोवेळी तुमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आपण इथगुजमध्ये येणार आहोत. मात्र आज इथेच थांबतो. सविस्तर बातम्यांसाठी आपण पाहत आहात 24 तास एक पाऊल.